आपलीच आहे आणि यातच जायचंय आपल्याला. मी म्हणलो होतो ना तुला, आपल्या हनीमूनचा प्रत्येक दिवस खूप स्पेशल असणार आहे. या राणी सरकार. खुश आहेस ना? का नसेल, एवढं प्रेम करणारा नवरा मिळालाय. आणि हे प्रेम आयुष्यभर कमी होणार नाही. तुमचं प्रेम आणि तुमची साथ तेवढंच तर पाहिजे मला. निघायचं. गणपती बाप्पा मोरया. माझ्या सुनेचं ना तिच्या बापावर प्रचंड प्रेम आहे, पण बापाचं लेकीवर प्रेम आहे का? बापाच्या चुकीची शिक्षा मुलीला मिळू नये म्हणून विचारते. तुम्ही माझ्या विरोधात इथे तोंड उघडाल आणि तिकडे तुमच्या पोरीचा जीव गेलेला असेल. हा, सगळं घेतलंस ना आठवणीने? हो आई, सगळं घेतलंय मी. हा, आणि बघ पोचल्यावर फोन करायला विसरू नका काय. हो. बरं, पप्पा कुठे आहेत? काय करतायत? पप्पा एकदम छान आहेत. तू इथली नको काळजी करू. हा, तुम्ही छान मजा करा. हा, पण तू मला कळवत राहा तिकडचं. मी आता तुला पोचल्यावर फोन करते. हा, वय वय ठेव. हो, पोरं पोचतील तासाभरात. लय खुश आहेत दोघे. आता एकदा पोरं सावी, तुला आपली पहिली भेट आठवते का? आठवण्यासाठी आधी गोष्टी विसराव्या लागतात. आपली पहिली भेट मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. तेव्हा जर मला कुणी सांगितलं असतं ना की मी तुमच्या प्रेमात पडणार आहे, तर मी त्याच्या तोंडावर हसले असते. आणि मला जर कोणी सांगितलं असतं ना की मी या नकट्या आणि तोऱ्यात बोलणाऱ्या पोरीच्या प्रेमात पडणार आहे, तर त्याला तिथंच फोडला असता मी. मी नक्की. हो, जरा बघ की एकदा आरशात, मग कळेल तुला. या नाकावर ना सारखाच राग असतोय. धैर्य, काय करताय तुम्ही? समोर बघून गाडी चालवा की. धैर्य, समोर बघा आणि गाडी चालवा.